बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर आरसीबीच्या युएच्या दरम्यान चेंगराचेंगरी अनियंत्रित गर्दीमुळे 11 जणांचा मृत्यू। चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर काही जणांच्या हुल्लडबाजपणामुळे आरसीबीच्या विजयोत्सवाला गालबट, 25 जण गंभीर जखमी। भाजपचे कर्नाटक अध्यक्ष BY विजेंद्र यांनी रुग्णालयात जाऊन चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांची भेट घेतली, प्रत्यक्षदर्शींची चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली। बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमचं बंद गेट उघडण्याचा चाहत्यांचा प्रयत्न, स्टेडियममध्ये प्रचंड गर्दी झाल्यानं स्टेडियमचं गेट बंद करण्यात आलं होतं। चिन्नास्वामी बाहेरील गर्दी अनियंत्रित गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। चेंगराचेंगरीनंतर बंगळुरू शहरातील मेट्रो सेवा बंद, मेट्रो स्टेशन बाहेर भली मोठी गर्दी उसळल्यानं सेवा बंद ठेवण्याचा निर्णय। विजयोत्सवासाठी फ्री एंट्री ठेवल्यानं चाहत्यांची गर्दी उसळली, चिन्नास्वामी स्टेडियमची प्रेक्षक मर्यादा 32,000 असताना लाखो चाहत्यांनी गर्दी केल्यानं दुर्घटना। गर्दी अनियंत्रित झाल्यानं व्यवस्था करण्यासाठी वेळ नव्हता, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया। गर्दी अनियंत्रित झाल्याचा दोष प्रशासनाला देऊ शकत नाही, आमचं प्रशासन चांगलंच, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांची प्रतिक्रिया। बंगळुरूतील घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, जखमी लवकर बरे व्हावेत, पंतप्रधानांनी केली प्रार्थना। संसदेचं पावसाळी अधिवेशन जाहीर, 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार संसदेचं पावसाळी अधिवेशन। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून अधिवेशन गाजण्याची शक्यता। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या घोषणेवर काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित, अधिवेशन सुरू होण्याच्या 47 दिवस आधी घोषणा केली जात नाही, सरकार विशेष अधिवेशनाच्या मागणीपासून पळ काढतंय, काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा आरोप। ऑपरेशन सिंदूरबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याची विरोधकांची मागणी, मात्र विशेष अधिवेशन घेण्यास केंद्र सरकारचा नकार। उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत युतीसाठी मनसे सुद्धा सकारात्मक, जुन्या अनुभवामुळे घाई न करता हळू पुढे जाण्याचा मनसेचा निर्णय, सूत्रांची माहिती। हाकेंनी गेल्या 2 वर्षांपासून पगार दिला नाही, पत्नीला नोकरी लावायचं आश्वासन देऊन हाकेंकडून फसवणूक, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचे पूर्वीचे कारचालक सचिन बणगर यांचा आरोप। मी ओबीसी VJNTच्या निधीबद्दलचे प्रश्न उपस्थित करतोय, माझ्या प्रश्नांची उत्तर नसल्यामुळे राष्ट्रवादीची पिल्लावळ आपली बदनामी करते, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप। बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी, अंबाजोगाई पोलिसांनी मुंबईतून घेतलं होतं ताब्यात, फसवणूक प्रकरणात अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। लाडक्या बहिणींना मे महिन्याचा सन्मान निधीचं वितरण आजपासून सुरू, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। गेल्या 15 दिवसात सोन्याच्या दरात 5,000 रुपयांची वाढ, आज सोनं 1 लाखांच्या पार, रशिया युक्रेनमधील संघर्ष वाढल्यानं गुंतवणूकदारांचा सोन्याकडे कल असल्याचं व्यापाऱ्यांचं मत। शनिशिंगणापूर देवस्थानकडून दर्शन वेळेत मोठा बदल, येत्या 11 जूनपासून रात्री 10:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत दर्शन बंद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।